मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन बराच कालावधी लोटलाय तरी पालकमंत्री पदाचा तिढा सुटत नाहीये। महायुतीत अद्याप तिढा न सुटता किंबहुना तो गुंता वाढतानाच दिसतोय। पाहूया। 23 नोव्हेंबर 2024 ला विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला आणि राज्यात महायुतीला बहुमत मिळालं। यानंतर मंत्रिपदाचा विस्तार होणार कधी याची चर्चा सुरू असतानाच तब्बल महिनाभरांनी मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला आणि 42 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। प्रदीर्घ चर्चेनंतर 20 दिवसांनी त्यांना खातेवाटपही करण्यात आलं। पण आता खातेवाटप होऊन 15 दिवसाहून अधिक काळ लोटला तरी पालकमंत्री पदाचा तिढा सुटत नाहीये। दिवसागणिक होत असलेला हा विलंब पाहता आता खातेवाटपानंतर पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे। निवडणुकीला एका महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटूनही पुण्यासह रायगड, कोल्हापूर आणि अन्य जिल्ह्याचे पालक अजूनही ठरलेले नाहीत। फडणवीस सरकारमध्ये 42 मंत्री आहेत, त्यापैकी 12 जिल्ह्यांना मंत्रिपद न मिळाल्यानं अनेक आमदारांनी त्यांच्या जिल्ह्याचा पालकमंत्री होण्याकरता मोर्चे बांधणी सुरू केली आहे। पुणे त्यापैकीच एक। काही दिवसांपूर्वी पुण्याच्या पालकमंत्री पदासंदर्भात भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही सूचक भाष्य केलं होतं। पुण्याच्या पालकमंत्री पदाकरता भाजप आग्रही असल्याची चर्चा रंगली होती। अशातच आता दत्ता भरणे यांनी केलेल्या विधानानंतर पुण्याचे दादा नेमके कोण यावर आता महायुतीत टेन्शन वाढताना दिसतंय। कोणी काही म्हणू द्या, पण पुण्याचे पालकमंत्री फक्त अजित पवार हेच होतील असं मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगूनच टाकलंय। पालकमंत्री जर तुम्हाला मी सांगतो कुणी काय म्हणू द्या, या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेबच होतील। पालकमंत्री जर तुम्हाला मी सांगतो कुणी काय म्हणू द्या, या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेबच होतील। हे केवळ पुण्याचं चित्र नाही तर तिथं कोल्हापूर, बीड, परभणी, सांगली, बुलढाणा, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या ठिकाणी हीच परिस्थिती आहे। येत्या आठवड्यात तरी या जिल्ह्यांना पालकमंत्री मिळणार या संदर्भात चर्चा सुरू असतानाच तिथं मंत्री भरत गोगावले यांनी पालकमंत्री पदासंदर्भात महत्त्वाचं विधानच केलंय। पालकमंत्री पदाची वेळ लागलेली आहे, अद्याप पालकमंत्री पद विस्तार झालेला नाही, कशा पद्धतीने होईल तो पण मला वाटतं ह्या आठवड्याभरामध्ये पालकमंत्रीपद देतील असं मला वाटतं। येत्या 25 दिवसांवर प्रजासत्ताक दिन येऊन ठेपलाय। असं असताना अद्याप जिल्ह्यांना पालकमंत्री पद न मिळाल्यानं आता मंत्री गोगावले यांचे शब्द खरे ठरून महायुतीतलं पालकमंत्री पदाचं टेन्शन संपणार की अबोला रुसवे फुगवी याची पुनरावृत्ती होत डोकेदुखी आणखीन वाढणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। कोल्हापूरहून सतेज औंधकर सह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।